ओके. येस सर येतोय. हां, आपला जो क्लास आहे लिंकमध्ये मराठी विषय टाकलेला होता. पण आज आपण मराठी विषय न घेता कालचा जो इतिहासाचा अर्धा पाठ राहिलेला आहे, तो आज आपण पूर्ण करूया आणि पुढच्या तासाला आपण मराठीचं घेऊया, की अर्ध-अर्ध राहणार नाही आणि तुमची पण ओके सर. तुमची लिंक पण जी आहे ती व्यवस्थित जी आहे ती तुम्हाला पण व्यवस्थित समजेल आणि हा इतिहासाच्या पाठामधला आपला जो राहिलेला कालचा राज्यशास्त्राचा जो पाठ आहे तो आपण पूर्ण करूया. म्हणजे काय होईल की तो पाठ जो आहे तो पूर्ण होईल. आजचा तास जो आहे तो आपला इतिहासाचा राहील. समजले? येस सर. कोणता पाठ आपण पाहत होतो काल? भारत भारताची सुरक्षा व्यवस्था. बरोबर. भारताची सुरक्षा व्यवस्था आणि या सुरक्षा व्यवस्थेची म्हणजे भारताची सुरक्षा व्यवस्था कशा स्वरूपाची होती, कोणकोणत्या प्रकारचे ज्या फोर्स आहेत, तर या विषयीची माहिती आपण कालच्या तासाला जी आहे ती पाहत होतो. आणि त्यामध्ये मग आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, म्हणजे भूदल, वायुदल आणि सागरी. हां, तर हे तिन्ही जे आहेत तर या दलांची माहिती आपण कालच्या तासाला जी आहे ती अभ्यासलेली आहे. आणि तुम्हाला मी एक होमवर्क पण सांगितलेला होता की तो सोडवण्यासाठी, आणि सर्वांनी सोडवला असेल ही अपेक्षा आहे. तुम्ही सर मी सोडवला. सर ही पाठचं नाव भारताची काय आहे सर? सर भारताची सुरक्षा. जे तुम्ही धडा शिकवताय त्या मला खूप दिवस झाले काय क्लास नाही आहे. करत नव्हती कारण आमच्या मोबाईल मध्ये प्रॉब्लेम ऐका होता. ऐका 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 जरा, एकेकाने बोला की जेणेकरून मला व्यवस्थित येईल. आता दोघ जण, हरिओम पण एक बोलत होता आणि हा पण एक बोलत होती, मला आवाज येईना. एकेकाने सांगा. हा, सर मी सांगू? नाही, अगोदर एक कोणतं एकाने बोला पटकन. सांगणे. सर आमच्या मोबाईल मध्ये ना थोडा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे मी खूप दिवस झाले क्लास केले नाही, त्यामुळे मला कोणता पाठ शिकवता हे माहित नव्हतं. प्लीज तुम्ही सांगाल का कोणता पाठ आहे तर? बर, समजेल. आता जे आहे ते स्क्रीनवर पण दिसेल. आपण राज्यशास्त्राचा पाठ क्रमांक 3 भारताची सुरक्षा व्यवस्था हा पाठ जो आहे तो पाहत आहे. बर, आता हा दुसरं कोण विचारत होतं? हरिओम किंवा कोण? हा, जे तुम्ही तो धडा सांगला तो आम्हाला इतिहासामध्ये काही नाही आहे. तिसरा धडा आपण राज्यशास्त्राचा पाठ पाहत आहोत, इतिहासाचा नाही. हा 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 मग काल जो आहे तो राज्यशास्त्राचा पाठ क्रमांक 3 जो आहे भारताची सुरक्षा व्यवस्था, हा पाठ जो आहे तो आपण अभ्यासत आहोत. समजले? येस सर. हा, तसं हे असेल तर थांबा, इथे तुम्हाला जे आहे ते आपलं पुस्तक पण साधारणतः कोणता आहे परत एकदा दाखवतो, की जेणेकरून बऱ्याच जणांना अजून हेच माहित नाही की आपण कोणता पाठ जो आहे ते इतिहासाचा अभ्यासत आहोत की राज्यशास्त्राचा आहे. राज्यशास्त्राचा. हा, आता हे पुस्तक दिसलं तुम्हाला आहे का? पाठ क्रमांक 3 भारताची सुरक्षा व्यवस्था आणि पेज नंबर आहे पान क्रमांक 72. तर हा जो पाठ आहे तो हा आपण काल सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये सुरक्षा व्यवस्था कशा स्वरूपाची आहे, सुरक्षा व्यवस्थेचं जतन कशा स्वरूपाचं, कारण या गोष्टी तुम्ही शाळेमध्ये अभ्यासतच आहात की पूर्ण ओळ ना ओळ, पण त्या पाठामध्ये काय काय महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पीपीटी द्वारे जो आहे तो साधारणतः घेतो. पूर्ण ओळ न ओळ आपण पाठ्यपुस्तकातली नाही, त्यातले महत्वाचे कंटेंट कोणते आहेत आणि त्याच्याविषयीचा जो व्हिडिओ आहे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे मी तर एक्सप्लेन करतच आहे, स्पष्टीकरण देतच आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ मार्फत पण तो धडा चांगला प्रकारे समजावा, त्यातल्या संकल्पना व्यवस्थित समजून याव्या, यासाठीचा जो आहे तो प्रयत्न जो आहे तो आपण करत असतो. ओके, राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था समजून घेणे, मग त्याची व्याख्या, निराकरण,
का बरं सुरक्षा व्यवस्थेतील संघर्षाची कारणं काय होती, लष्कराची तयारी कशा स्वरूपाची होती, त्यानंतर जी लष्करी व्यवस्था आहे किंवा भारताची सुरक्षा व्यवस्था आहे तर ती 3 स्वरूपात म्हणजे ते संरक्षण जे दल आहेत, लष्कर दल आहे, नौदल आहे आणि हवाई दल. तर या 3 दलांविषयीची माहिती आपण कालच्या तासाला पाहिलेली होती की जगातील 7व्या क्रमांकाचं जे फोर्स आहे इंडियन आर्मी म्हणतो आपण, ही इंडियन आर्मी जगातील 7व्या क्रमांकाचं आपलं फोर्स किंवा सैन्य आहे आणि यामध्ये देशाची सुरक्षा व्यवस्था, देशाचे सीमांचे संरक्षण करण्याचं काम ही आर्मी जी आहे इंडियन आर्मी जी आहे ती करत असते. यातले लष्कर प्रमुख त्यांच्या जे हेडला जे आहेत प्रमुखाला लष्कर प्रमुख म्हटलं जातं आणि पुढे आहे नौदल. भारताच्या किनारपट्टीचे जे आर्मर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्मर दलाची स्थापना केली आणि पुढे जाऊन हे नौदल मग त्यामध्ये आधुनिक पाणबुटे असेल, आधुनिक शस्त्रास्त्र असतील ते यांची जी आहे तर डेव्हलपमेंट आपण म्हणतो की ही पाहायला मिळते आणि त्यांच्या प्रमुखाला ऍडमिरल असं म्हटलं जातं. सागरी सुरक्षा व्यवस्था चं संरक्षण करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि त्यानंतर तिसरा आहे हवाई दल, एअरफोर्स, इंडियन एअरफोर्स म्हणतो आपण, की जे आता मागच्या 3-4 महिन्यापूर्वी आपण पाहतो की ऑपरेशन सिंदूर की जे पाकिस्तान मधले दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम या आपल्या हवाई दलाने जे आहे ते मोठ्या प्रमाणात चांगलं सक्सेसफुली केलेलं होतं आणि या विविध प्रकारचे क्षेपणास्त्र जे आहेत हे शत्रू राष्ट्रावर जे आहे तर आपल्या सैनिकांनी आपल्या जवानांनी जे आहे ते प्रयत्न करून ते जे टेररिस्ट अटॅक जो आहे दहशतवादी यांचे जे तळ आहे ते उद्ध्वस्त केलेले पाहायला मिळतात. आणि या हवाई दलाचे प्रमुख ज्यांना म्हटलं जातं एअर चीफ मार्शल, तर हे सुद्धा आहे. आणि या तिन्ही दलांचा समन्वय राखावा यासाठी भारत सरकारने 2019 मध्ये सीडीएस जे नवीन पद क्रिएट केलेलं आहे, नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि याची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपतींमार्फत केली जाते. या तिन्ही दलांचे प्रमुख जे असतात त्यांचं नाव असतं राष्ट्रपती. राष्ट्रपतींच्या आदेशाशिवाय हे कुठल्याही स्वरूपाचं जे आहे तर काय कार्य जे आहे ते करू शकत नाही. भारताचे राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख जे आहे ते मानले जातात आणि राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय युद्ध, शांतता असेल कुठल्याही स्वरूपाचे निर्णय हे घेऊ शकत नाही. कारण नंतरचे सैन्य नागरिक शक्तीचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स यामध्ये एनडीए मग विविध प्रकारचे जे लोक आहेत आर्मीमध्ये असेल, नेव्हीमध्ये असतील, ते यांचं प्रशिक्षण घेणारी एनडीए, एनडीसी या संस्था ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते सुरू झालेल्या आहे. पुणे आणि दिल्ली या ठिकाणी संशोधन संस्था, संरक्षण महाविद्यालय, संरक्षण प्रबोधिनी ह्या स्थापन झालेल्या आहेत आणि याचं कार्य डिपार्टमेंट डिफेन्स मिनिस्ट्री म्हटलं जातं. तर ही डिफेन्स मिनिस्ट्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जे आहेत तर याविषयीची तुम्ही काल माहिती सांगितलेली आहे. तर थोडक्यात आपण त्याविषयीचा थोडक्यात रिवाइज आपण एकदा करूया. काल तर पाहिलेलेच आहे व्हिडिओ, त्याच्या पुढचा एक जो चित्रफित आहे त्याद्वारे तुम्हाला त्याचा व्यवस्थित माहिती जी आहे ती मिळेल की कशा स्वरूपाचा आहे. निमलष्करी दले होय. निमलष्करी दले. मुलांनो, भारताच्या संरक्षण यंत्रणेचे प्रमुख 3 विभाग आपण बघितले. या 3 दलांव्यतिरिक्त अजून 2 दलांचा समावेश भारताच्या संरक्षण व्यवस्थेत होतो. त्यातील एक म्हणजे निमलष्करी दले होय. भारतातील प्रमुख 3 संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. ही दले पूर्णतः लष्करी नसतात. ती राज्य पोलीस दलांसारखी नागरीही नसतात, म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हणतात. संरक्षण दलांना मदत करणे हे त्यांचे प्रमुख काम असते. भारतात पुढील सुरक्षा दले कार्यरत आहेत. 1. सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. 2. तटरक्षक दल म्हणजेच कोस्ट गार्ड. 3. केंद्रीय राखीव दल पोलीस म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आणि 4. जलद कृती दल
म्हणजेच रॅपिड ॲक्शन फोर्स. या सुरक्षा दलांचा समावेश निमलष्करी दलात होतो. देशातील रेल्वे स्थानके, तेल साठे, पाणी साठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांची असते. तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये व मानवनिर्मिती आपत्तींमध्ये मदत करण्याची जबाबदारी त्यांची असते. उदाहरणार्थ पूर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, जातीय दंगे, बॉम्बस्फोट या आपत्तींवर मात व नियंत्रण करण्यासाठी निमलष्करी दलांची मदत होते. सीमेवरील भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमा भागात गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते. तस्करी म्हणजे चोरटी आयात किंवा निर्यात. शासन यंत्रणेच्या परवानगी विना कर चुकवून सोने, मादक पदार्थ आयात करणे किंवा चंदन, हरितदंत, प्राचीन मूर्ती निर्यात करणे या गोष्टींचा समावेश तस्करीत होतो. मुलांनो, तट म्हणजे किनारा. आपल्या देशाच्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करण्याचे काम तटरक्षक दल करते. भारताच्या सागरी हद्दीतील मासेमारी व्यवसायास संरक्षण देणे, तसेच सागरी मार्गाने होणारा चोरटा व्यवसाय थांबविणे, उदाहरणार्थ अफू, चरस, गांजा, सोने यांसारख्या वस्तूंचा होणारा चोरटा व्यवसाय रोखण्याचे काम तटरक्षक दल करते. एखाद्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगे, बॉम्बस्फोट घडून आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या राज्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्या राज्यातील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते. मुलांनो, तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल की अशा प्रसंगी डोक्यावर धातूची टोपी व हातात जाळ्या घेऊन हे पोलीस असतात. ते RPF म्हणजेच केंद्रीय राखीव दलाचे असतात. बॉम्बस्फोट, दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम जलद कृती दल करते. नोव्हेंबर 2008 ला ताजमहाल या मुंबईमधील हॉटेलवर हल्ला झाला. त्यावेळी त्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत या दलाचे जवान होते. संसदेवर हल्ला झाला त्यावेळीही या दलाने शौर्याचे कार्य केले होते. तर पाहिले निमलष्करी दले म्हणजे जसे 3 फोर्स जे महत्वाचे मानले जातात, त्यामध्ये सुद्धा त्यानंतर निमलष्करी दले सुद्धा आहेत. तुमच्या ओळखीचे, तुमच्या गावातील किंवा तुमच्या नात्यातील बरेच असे जे जवान आहे, BSF मध्ये आहे, कोस्ट गार्ड मध्ये आहे, विविध प्रकारच्या या डिपार्टमेंट मध्ये. तर हे जे आहे तर देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्था त्यांच्याकडून पाहिली जाते. तर अशा प्रकारचे हे जे निमलष्करी दले आहेत, तर सीमा सुरक्षा दल ज्याला BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असं म्हटलं जातं, की सीमेजवळील भागात राहणाऱ्या लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, मग तस्करी रोखणं असेल, सीमेवर गस्त घालणे असेल, इत्यादी कामे सीमा सुरक्षा दल हे करत असतो. त्यालाच BSF असे म्हटलं जातं. आता तटरक्षक दल म्हणजे सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तटरक्षक दल म्हणजे काय? भारतीय सागरी हद्दीतील मासेमारीचे व्यवसाय. तुम्ही जेव्हा मुंबईला किंवा इकडे कोकणात वगैरे जर आलात तर तुम्हाला पाहायला मिळतं की कोस्ट गार्ड जी इंडियन कोस्ट गार्डची बोट वगैरे दिसते किंवा व्हाईट कलरचे जे युनिफॉर्म वगैरे घातलेले जे असतात आपले डिपार्टमेंटचे, ते कोस्ट गार्ड, त्यांनाच तटरक्षक दल असंही म्हटलं जातं, की जे मासेमारी असेल किंवा आपल्या सागरी भागातील त्यांचं रक्षण करणे. सागरी मार्गाने होणारी जी तस्करी आहेत, आपण बऱ्याच वेळा पाहतो की विविध प्रकारचे जे कोकेन्स आहे, ड्रग्ज आहेत, यांची तस्करी होताना किंवा सोन्याची तस्करी होताना किंवा विविध प्रकारचे प्राण्यांचे मांस नेताना जे आहेत, विविध प्रकारची जी चोरी वगैरे जी होते, तर ही रोखण्यासाठी या फोर्सची जी आहे ती मदत घेतली जाते. विविध प्रकारचे तुम्ही जर पाहिलं किंवा मूवीमध्ये वगैरे चित्रपटांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की समुद्रावर सागरी भागात वगैरे जर दिलं असेल तर बोटीमधले जे आहेत ते व्हाईट युनिफॉर्म वाले जे
सैनिक आहेत तर ते तटरक्षक दलाचे आहेत. तिसरा आहे CRPF, केंद्रीय राखीव पोलीस दल. आता हा युनिफॉर्म पण बऱ्याच जणांना माहित असेल किंवा पाहिला असेल, टीव्ही मध्ये असेल किंवा तुमच्या नात्यातील गावातील कोणी व्यक्ती जे आहेत या फोर्स मध्ये असतील. केंद्रीय राखीव पोलीस दल याला म्हटलं जातं. तर विविध राज्यांतील प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करतं. प्रशासनाला कायदा आणि सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी हे विविध प्रकारची दंगल असेल, दंगल सदृश परिस्थिती असेल किंवा त्या ठिकाणी एखादा बंदोबस्त असेल किंवा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल किंवा कोणी VIP येणार असेल तर त्या ठिकाणी हे CRPF चे जवान जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तैनात केले जातात. पुढचं आहे रॅपिड ऍक्शन फोर्स RAPF. तर जलद कृती म्हणजे बॉम्बस्फोट, ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट वगैरे होतात किंवा अशा स्वरूपाचा सेन्सिटिव्ह भाग असतो जास्त हाय, तर त्या ठिकाणी दंगलीसारख्या राष्ट्रीय सुरक्षेचा धोका असलेल्या घटनांमध्ये त्वरित पुढे जाऊन लोकांचे जीव सामान्यरित्या वाचवण्याचं काम हे रॅपिड ऍक्शन फोर्स हे करत असतो. त्यांचा युनिफॉर्म वगैरे तुम्ही जर पाहिला असेल की बॉम्बस्फोट असेल, हे आगीचे कारण मोठ्या प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात दंगल वगैरे झालेले असेल, तर या भागात हे रॅपिड ऍक्शन फोर्स म्हणजे क्विक ते जे आहे ते काम करत असतात. अशा प्रकारची जी आहे ते निमलष्करी दले या प्रकारची आहेत. सहाय्यक शक्ती आणि नागरिकांचा सहभाग. आता काय आहे सहाय्यक शक्ती आणि नागरिकांचा, यामध्ये लोकांचा सहभाग कशा स्वरूपाचा असतो? नॅशनल कॅडेट फोर्स NCC. आता तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या शाळांमध्ये पण असेल 11वी 12वी किंवा 9वी 10वी काही ठिकाणी MCC आहे. तर हे काय करतात की देशामध्ये फोर्स निर्माण करण्यासाठी फर्स्ट म्हणजे साधारणतः कॉलेज लेवलवर या ज्या फोर्स आहेत किंवा या ज्या नॅशनल कॅडेट कोर्स जे आहेत तर या राबवले जातात. याची जी स्थापना आहे तर तुम्हाला या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, लष्करी प्रशिक्षणाची म्हणजे ट्रेनिंगची आवड निर्माण करण्याचा एक उद्देशाने ही स्थापन केलेली आहे. मग शाळा महाविद्यालयांच्या मुलामुलींमध्ये MCC मध्ये सहभागी होऊ शकतात. बऱ्याच जणांच्या, किती जणांच्या शाळांमध्ये NCC MCC आहे? हरिओम. ओके. अजून किंवा NCC ची माहिती आहे तुमच्या मित्रमैत्रिणी पण बरेच जण आहे. ओके. मयूर पवार आहे, त्यांच्या शाळेमध्ये आहे. अजून कोणाच्या आहेत? प्रेरणाच्या आहे, भाविकाच्या आहे, बर ज्योती आहे, दादा के पवारच्या पण आहेत. अजून कोण? एवढ्यांनाच माहिती आहे NCC आणि MCC. ओके. राजवीर आहे. हा, तर म्हणजे बऱ्याच जणांना सर आमच्याकडे NCC नॅशनल कॅडेट काय फोर्स. MCC नाही, NCC. हा, MCC पण आहे म्हणजे महाराष्ट्र कॅडेट कोर्स MCC आणि त्याच्या पुढचं जे आहे ते NCC म्हणजे लेव्हल आहे. आम्ही पण MCC मधूनच आलेलो आहे की 9वीला जे आहे ते MCC असायचं. बऱ्याच शाळांमध्ये MCC कोर्स आहे, सर्टिफिकेट पण दिलं जातं आणि बऱ्याच शाळा महाविद्यालयांमध्ये NCC पण आहे, बऱ्याच आहेत. जर असेल किंवा कॉलेजेसमध्ये पुढं जर 11वी 12वी तुम्हाला नसेल तर ज्या ठिकाणी मोठे कॉलेज वगैरे आहे, 11वी 12वी पण आहे, तिथं NCC हा कोर्स केला जातो की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे आर्मी फोर्स मध्ये किंवा तो पुढे जाऊन तुम्हाला लष्करामध्ये जर भरती व्हायचं असेल किंवा एक प्रकारची डिसिप्लिन शिस्त चांगली लागावी यासाठी हे कोर्स जे आहे ते हे केले जातात. पुढे आहे होमगार्ड. होमगार्ड की या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे. नागरिक होमगार्ड मध्ये सामील होऊन देशाच्या संरक्षणात मदत करू शकतात. 20 ते 35 वयोगटातील कोणताही नागरिक स्त्री पुरुष होमगार्ड मध्ये सामील होतो. होमगार्डचा पण खाकी युनिफॉर्म वगैरे असतो, पोलिसांसारखाच असतो, पण त्याच्यावर जे आहे बिल्ले वगैरे तुम्हाला कळेल की होमगार्डचे बऱ्याच वेळा असतात. आता या होमगार्डची कामं काय आहे? तर होमगार्ड हे सार्वजनिक सुरक्षा राखतात, दंगल किंवा संपादनादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवतात, रहदारीचे नियम करतात आणि पूर आणि भूकंप या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा लोकांना मदत करण्याचं काम हे होमगार्ड्स करत असतात. आता भारताच्या सुरक्षे समोरील आव्हानं कोणकोणती आहे?
नक्षलवाद आहे, त्यानंतर जाती धर्मातील मोठ्या प्रमाणात जे आहेत तर दंगली वगैरे उसळतात. अक्रॉस द बॉर्डर थ्रेट्स म्हणजे काय की जी बॉर्डर आहे, सीमा संरक्षण आहे की तिथे क्रॉस करणे, भारत पाकिस्तान बॉर्डर मध्ये असेल किंवा चायना असेल, चीन भारत मध्ये घुसखोरी म्हणतो आपण, क्राईम मोठ्या प्रमाणात जो आहे तो क्राईम वाढलेला आहे. फायनान्शियल थ्रेट्स म्हणजे साधारणतः आर्थिक मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की आर्थिक चोऱ्या वगैरे होणे, दरोडा होणे. सायबर आणि डाटा थ्रेट्स म्हणजे सायबर क्राईम, ऑनलाईन क्राईम आपण बऱ्याच वेळा पाहतो. ते हे मोठ्या प्रमाणातले जे आहे ते भारताच्या सुरक्षेसमोरील मोठ्या प्रमाणात जे आहे ते आव्हानं आपल्याला पाहायला मिळतात. मग बाह्य धमक्या काय, अंतर्गत धमक्या. बाह्य धमक्या पाकिस्तान काश्मीर प्रश्न, पाणी वाटप घुसखोरी असेल, चीन सीमावाद असेल, दहशतवाद टेररिझम असेल, त्यानंतर जागतिक सुरक्षा समस्या असेल. आणि अंतर्गत इंटरनली काय आहे तर धर्मावर आधारित संघर्ष मोठ्या प्रमाणात होतो, प्रादेशिकता असेल, नक्षलवादी चळवळ असेल आणि आर्थिक असमानता. तर यावर मोठ्या प्रमाणात जे आहे तर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला जो आहे तो धोका पोहोचवण्याचं काम हे होत असतं. सर एक प्रश्न विचारू. हा, तर ते बाह्य धमक्या म्हणजे बाह्य धमक्या म्हणजे काय की साधारणतः आपण सीमावादामध्ये बऱ्याच वेळा हे होतो की बाहेरच्या राष्ट्रांकडून धोका निर्माण होतो. मग आता जशी कोरोना आला होता की काय चीनमधून जास्त स्प्रेड झालता की बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात की इराणमधून किंवा घुसखोरी असेल, नक्षलवाद असेल, मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशातून आता बांगलादेश आहे किंवा नेपाळमधून जे आहेत तर हे जे लोक आहेत किंवा हे जे पाकिस्तानमधून आहेत तर आपल्या देशामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या देशामध्ये काय करणे, विविध प्रकारचे मग बॉम्बस्फोट घडवून आणणे, हल्ले करून आणणे. तुम्ही पाहिलं असेल 26/11चा हल्ला असेल की जो ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल किंवा आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या जंक्शनवर मोठ्या प्रमाणात लोकांच्या जे आहे ते गोळीबार झाले होते आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांचं मृत्युमुखी वगैरे पडले होते. तर आंतरजग सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुद्धा दहशतवाद, नक्षलवाद याचा मोठ्या प्रमाणात इंटरनली जो आहे तो भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर जो आहे तो मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. समजले. याच्या पुढचा आपण आता एक व्हिडिओ भाग क्रमांक 5 आणि शेवटचा मग याची कारण काय आहे हा एक टॉपिक पाहणार आहे आणि मग हा पाठ जो आहे तो आपला पूर्ण होईल. काही प्रश्न असतील तर तोपर्यंत विचारा, मी तोपर्यंत हे करतो, लावतो तोपर्यंत. काय आहे प्रश्न कुणाला? सर एक अजून सांगा. दहशतवाद, टेररिझम, दहशतवाद जो आता ऑपरेशन सिंदूर झालेला आहे तर पाहतो IS संघटना असतील किंवा बाहेरच्या आता पाकिस्तानमध्येच मोठ्या प्रमाणात दहशतवादी संघटना आहेत की काय करणे की एका धर्मासाठी किंवा काय करणे आपल्या राष्ट्रामध्ये भारतामध्ये घुसून बॉम्बस्फोट घडवून आणणे किंवा जे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत जे पर्यटक गेले होते की त्यांना काय करणे, निरपराध लोकांना जे आहेत तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे म्हणजे त्यांना मारून टाकणे असेल, त्यांचा छळ करणे असेल, तर अशा प्रकारचे जे आहे ते दहशतवादी संघटना आहे. तो दहशतवाद की काही प्रमाणात काय करतात ते की त्यांच्या काही मागण्या ज्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी म्हणजे पैशांसाठी बऱ्याच वेळा असतील का विमान हायजॅक करणे म्हणा किंवा अपहरण करणे गोष्टी तर या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. मिळालाय, एकच मिनिट. कुणाचं तरी माईक चालू आहे, जरा ऑफ ठेवा. राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, जास्तीत जास्त NCC. विद्यार्थी याकडे आकर्षिले जावेत म्हणून राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे NCC ची स्थापना करण्यात आली आहे. त्यालाच इंग्रजीत नॅशनल कॅडेट कॉर्प असं म्हणतात.
26 नोव्हेंबर 1948ला विशेष कायदा मंजूर करून NCC ची स्थापना करण्यात आली. देशातील बहुतेक सर्व शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. देशाप्रती आदर, प्रेम, निष्ठा असलेले साहसी युवक तयार करणे हाच या संघटनेचा हेतू आहे. 26 जानेवारीला दिल्ली येथील परेडमध्ये छात्र सेनेचे विद्यार्थी समाविष्ट होतात. गृहरक्षक दल या दलाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1946ला झाली. यालाच होमगार्ड ही म्हणतात. होमगार्ड गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास सहाय्यभूत ठरू शकतात. 20 ते 35 वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते. होमगार्ड्स एक स्वयंसेवी दल आहे. याचे प्रमुख कार्य प्रशासनात पोलीस किंवा इतर विभागांना सहकार्य करणे हे आहे. सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यावर स्थानिक पोलिसांना मदत करणे, लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास करावी लागतात. तर पाहिलं असेल की होमगार्ड म्हणजे जेव्हा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती असेल, पूर येतो आणि त्या पुरामध्ये जे आहे तर हे आपण पाहतो NDSR चे जवान असतील, होमगार्ड असतील, तर हे मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला मदत करण्यासाठी जे आहे तर येत असतात. तर ही झाली NCC सरकारी दले याविषयीची माहिती. आता पुढचा जो एक लास्ट 2 टॉपिक राहिले ते 2 टॉपिक आणि मग आपण प्रश्न उत्तरे घेऊया. हा सरकारी दळे म्हणजे काय? एकच मिनिट हा पाहूया मग घेऊया. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान व चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वाद निर्माण करणारे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ काश्मीरची समस्या. काश्मीर हे राज्य दहशतवादी कारवायांनी ग्रासलेले आहे. पाणी वाटपाविषयीचे तंटे. भारतातून पुढे पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून या 2 देशात वाद आहेत. घुसखोरीची समस्या. सीमेपलीकडून भारतात होणारी घुसखोरी. सीमावाद. आंतरराष्ट्रीय सीमांसंबंधी असणारे वादविवाद इत्यादी हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा भारताने सातत्याने प्रयत्न केलाय. 2. आशिया खंडातील 2 महत्त्वाचे देश म्हणून भारत व चीन या 2 देशांकडे पाहिले जाते. 1962 मध्ये चीन बरोबर आपले युद्धही झाले. तेव्हापासून भारत चीन संबंध जास्तच बिघडले. भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांवर चीनने आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भारत व चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झालाय. भारत व चीन यांच्यामधील मॅकमोहन सीमारेषेबाबतही वाद सुरू आहे. अलीकडेच भारत चीन संबंध ताणले जाण्याला कारणीभूत ठरला डोकलाम प्रदेश. हा प्रदेश भूतानशी संबंधित आहे. आशियातील भारत, चीन आणि भूतान या 3 देशांची सीमारेषा या विवादित प्रदेशात येऊन मिळते. या प्रदेशात चीनने रस्ता बांधायला घेतला आणि याला भूतानने आक्षेप घेतला. भारताने भूतानची बाजू घेतल्याने चीन भारत संबंध बिघडले. 3. सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आहे. भारताला बाह्य व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बाह्य सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून सुरक्षा. त्याची माहिती आपण या आधीच्या मुद्द्यात घेतली आहे. अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असतो. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता असा फरक महत्त्वाचा राहिला नाही. जेवढे बाह्य सुरक्षेला महत्त्व द्यावे लागते तेवढेच अंतर्गत सुरक्षेलाही द्यावे लागते. जेवढा धोका देशाला बाह्य शत्रूंपासून आहे तेवढाच अंतर्गत शत्रूंपासूनही आहे. उदाहरणार्थ धार्मिक दंगे, प्रादेशिक व भाषिक वाद, राज्यांतर्गत असणारे वैचारिक वाद, वांशिक, आर्थिक यांवर आधारित अनेक बंडखोर चळवळी, नक्षलवादी चळवळ या सर्व बाबी अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेला प्रचंड आव्हान निर्माण झाले आहे. 4.
दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील सर्वात मोठे आव्हान आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पूर्ण समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय. दहशतवादामुळे देशाची व जगाची सुरक्षितता नष्ट होते. दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे. आज जगात अनेक दहशतवादी संघटना आहेत. उदाहरणार्थ लष्कर-ए-तोयबा, हे जे उल-उमर लष्कर मुजाहिदीन, दहशतवादी आहेत अल-कायदा, त्यांच्या संघटना. इसिस इत्यादी. अशा तऱ्हेने भारताला अंतर्गत बाह्य सुरक्षिततेसाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तर दहशतवाद, ज्या दहशतवादी संघटना आहेत, तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजवर वर्तमानपत्रांमध्ये पण अभ्यासत असाल, तर याद्वारे जे आहे तर माहिती मिळते. हा, आता विचारू शकते, तुझा काय प्रश्न आहे? हा, अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय? अंतर्गत सुरक्षामध्ये देशाअंतर्गत असणारी विविध प्रकारचे काय, थोडक्यात त्याच्यात दंगली होणे, जाती धर्मांमध्ये, दोन जाती धर्मांमध्ये काय मोठ्या प्रमाणात वाद विकोपात जाणे, त्यानंतर भाषावाद असेल. भाषावाद म्हणजे आपण पाहतो हिंदी मराठी असेल, हिंदी गुजराती असेल, किंवा आपण पाहतो की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशले जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत तर काय परकीय म्हणजे थोडक्यात बाहेरच्या राज्यातील लोक जे आहेत स्थापित झालेले आहेत म्हणजे इकडे. तर यावरून पण बऱ्याच ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत यामध्ये काय होत आहे, वादविवाद होत आहेत. तर हे कुठेतरी आपल्या देशाला जे आहे तर मोठ्या प्रमाणात काय मग पाहतो की आपण बॉम्बस्फोट वगैरे असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तर यामध्ये जे आहेत तर देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुद्धा खूप महत्वाची मानली जाते आणि त्याला कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो. हा, अजून कोणाला काही प्रश्न आहे? सर हो हो, हा, प्रेरणा विचार. हा, नक्षलवादी चळवळ म्हणजे काय सर? म्हणजे काय सर? थांब एक 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 घेऊया. हा, प्रेरणा. प्रादेशिकता म्हणजे काय? प्रादेशिकता, मग मी तेच सांगितलं की प्रादेशिकता म्हणजे थोडक्यात काय की आपण जसं की प्रदेशवाद म्हणतो, किंवा महाराष्ट्र आणि बेळगाव जे कर्नाटकातला भाग आहे, सीमावर्ती भाग आहे, तो प्रादेशिक आहे की म्हणजे ज्या भाषेतील. आता पाहतो की महाराष्ट्रामध्ये मराठी लोक जास्त प्रमाणात आहे, मराठी भाषा बोलतात, त्यामुळं काय होत आहे एक प्रकारचे तो वाद हे आहे, भाषिक वाद आहे. प्रादेशिक म्हणजे प्रदेशावर वर्चस्व राहणे. सुरुवातीला पाहता तुम्ही बरेच जण मराठवाड्यातले असतील तर त्या साईडला, तर त्या अगोदर काय असायचं, हैदराबाद स्टेट आपण पाहतो की हैदराबाद हे संस्थान होतं, त्याचं नंतर विलिनीकरण होऊन महाराष्ट्र हा पूर्ण संयुक्त महाराष्ट्र जो आहे तो निर्माण झालेला आहे. एक प्रकारचा प्रदेशवाद, भाषिक वाद जो आहे, भाषेवरून असेल, प्रदेशावरून असेल, सीमावरून असेल, तर हा कुठेतरी जो आहे तो आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला जे आहे ते एक प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. पुढे सर, आणि अंतर्गत म्हणजे देशामध्ये म्हणजे जसे की आता बाह्य म्हटलं तर मग देशाच्या बाहेरचे सीमावाद असेल, बाहेरची राष्ट्र आपल्याला अतिक्रमण जसे चीन, पाकिस्तान हे राष्ट्र आहे. तर देशामध्ये काय आहे, मग या दहशतवादी संघटना आहेत त्या घुसखोरी करून देशामध्ये विविध प्रकारचे दंगली घडून आणणे, बॉम्बस्फोट करून आणणे, भांडणं लावणे जाती धर्मातील, ते देशांतर्गत जसं दिल्लीमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, खाली तामिळनाडू वगैरे असेल, तर या देशाच्या अंतर्गत असणारे विविध प्रकारचे गोष्टी. सर, नक्षलवाद चळवळ म्हणजे काय? नक्षलवाद, आता हा नक्षलवादी ज्या चळवळी आहे, नक्षलवाद आपण तुम्ही पाहता की गडचिरोली असेल, बरोबर, गडचिरोली आहे, छत्तीसगड आहे, या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात नक्षलवादी संघटना आहे. आता या नक्षलवादी संघटना का आहे, कारण गडचिरोली हा जो प्रदेश आहे काय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि त्या भागाची सुरक्षा व्यवस्था किंवा त्या भागामध्ये कुठल्याही स्वरूपाची वीज, पाणी, शिक्षण, दवाखाने असेल तर कुठल्याही प्रकारचे जे आहे ते सुविधा त्यांना न मिळणे, आणि म्हणून त्यांच्यामधून विविध प्रकारची त्यांच्यामध्ये शिक्षण याचा अभाव किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे शासनाने, आणि म्हणून त्यांच्या अंतर्गत
एक संघटना निर्माण झाली, नक्षलवादी संघटना. आणि या नक्षलवादी संघटना जे आहेत तर काय करतात, सरकारी ज्या गोष्टी आहेत त्या सरकारी गोष्टींवर जे आहे ते आक्रमण करत मोठ्या प्रमाणात. मग पाहतो आपण पोलीस असेल, विविध प्रकारचे शासनाचे अधिकारी असेल तर यांना वेठीस धरला असेल किंवा यांना मारणं असेल, त्यांच्यावर हल्ले करणे असेल, तर ह्या गोष्टी होतात त्या नक्षलवादी संघटना आहे. हा, भूकंप का बरं होतात? भूकंप का होतात हे भूगोलामध्ये आहेत. भूकंप का होतात, जमिनीतल्या जे अंतर्गत भूभागामध्ये ज्या हालचाली वगैरे होतात तर ते भूकंप जे आहेत ते आपण याच्यामध्ये पाहतो. भूगोलामध्ये तुम्हाला हे अभ्यासायला मिळेल, भूकंप व्यवस्था जी आहे ते जिओग्राफीमध्ये. आता शेवटचा अगोदर हा पॉइंट घेऊया आणि मग तुमचे परत राहिलेले प्रश्न घेऊया. हा, विचार लगेच विचार, की जेणेकरून आपण शेवटचा पॉइंट घेऊया. सर आपण चालू आहे. तुझा आवाज नाही व्यवस्थित येत मला. हा, हॅलो, तुझा आवाज नाही आला मला व्यवस्थित. बरं, आपण हे झालं का मग बघूया तुमचे प्रश्न ज्यांचे राहिले. तर आपण शेवटचा मुद्दा घेऊया. हा पाठ म्हणजे आपला जो आहे तो पूर्ण होतोय. मानवाची सुरक्षा. मानवाची सुरक्षा हे एक व्यापक दृष्टिकोन आहे, कारण आपल्या सर्वांची सुरक्षा खूप महत्वाची आहे. आणि ही सुरक्षा जी आहे ती प्रत्येक देशाने राखणं हे खूप महत्वाचं आहे. संकल्पना, मानवी सुरक्षा म्हणजे मानवाचं केंद्रीय विचारसरणी, सर्व प्रकारच्या धोक्यापासून लोकांना संरक्षण देण्याची. मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, विकासाच्या संधी असेल तर त्या उपलब्ध करून देणे हे आपल्या राष्ट्राचं, आपल्या राज्याचं कर्तव्य आहे, त्याचे उद्दिष्ट. मग निरक्षरता असेल, गरिबी असेल, अंधश्रद्धा असेल, मागासलेपणा असेल तर या प्रत्येकावर जो आहे ती मात करणे आणि सन्माननीय म्हणजे एक प्रकारचं चांगलं जीवन जगण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करणे. मग त्यामध्ये अल्पसंख्याक, दुर्बल घटक असेल तर यांच्या हक्कांचं सुद्धा रक्षण करणे. जे विस्थापित आहेत की ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना सुखसुविधा मिळत नाहीत तर त्यांना चांगल्या प्रवाहामध्ये आणून त्यांचा विकास करणे, त्यांचं शिक्षण, त्यांना शिक्षणाची गुढी लावणे, या गोष्टी असतात. आता या पुढचं आव्हान काय आहे तर सामान्य निष्पाप लोकांमध्ये लक्ष करणारा दहशतवाद असेल, पर्यावरण बदल असेल, मग पूर असेल, सुनामी असेल, प्रदूषणामुळे मानवी जीवनाला होणारा धोका असेल, मग त्यामध्ये विविध प्रकारची रोगराई आहे. मग एड्स आहे, चिकनगुनिया आहे, स्वाईन फ्लू आहे, कोरोना आहे, इबोला आहे. तर यासारखे आजार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावर कुठेतरी लोकांना सुरक्षित वाटावे. मग वॅक्सिन असेल, औषधे असतील, याचे कुठेतरी जे आहे ते व्यवस्था शासनाने करणं खूप महत्वाचं आहे. आता यावर उपाय, एक प्रकारचा दहशतवाद संपवला पाहिजे. रोगांपासून मानवाचं रक्षण करणे यासाठी विविध प्रकारचे मुबलक प्रमाणात औषधं उपलब्ध करून देणे हे शासनाचं कर्तव्य आहे. पर्यावरणाचे जे मग नैसर्गिक आपत्ती आहे, चक्रीवादळ असतील, सुनामी असतील, महापूर असेल तर या गोष्टींचं जे आहे तर या गोष्टींपासून मानवाला आर्थिक मदत करणे, त्यांना त्यातून सावरण्यासाठी या सगळ्याचं जे आहे तर निवारण करण्याचं काम करणे. सर्व नागरिकांना एक प्रकारची समान संधी, चांगला समान जे चान्स आहे आणि त्यांचे अधिकार सुनिश्चित करण्याचं कार्य हे राष्ट्राने, हे देशाने करणं अपेक्षित आहे. म्हणून मानवाची सुरक्षा ही खूप महत्वाची मानली जाते. हे प्रत्येक राज्याला, प्रत्येक राष्ट्राला जे आहे तर कारण हे लोकच, या लोकांमुळेच हे राष्ट्र जे आहे ते चालत असतं आणि म्हणून त्यांची सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याचं काम हे प्रत्येक राष्ट्राने, राज्याने जे आहे ते केलं पाहिजे. शेवटचा पॉइंट पाहूया आणि मग प्रश्न उत्तर घेऊया. मानवी सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झालीय. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सीमा सुरक्षा नाही, तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आलाय. कारण देशाची सुरक्षा करायची ती कुणासाठी, तर त्या देशात राहणाऱ्या लोकांसाठीच असते. म्हणूनच मानवास केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षा या संकल्पनेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य,
व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते. लोकांच्यात असणारी निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेमध्ये होतो. अल्पसंख्य म्हणजे संख्येने कमी असणारे लोक, उदाहरणार्थ ईसाई, ज्यू इत्यादी यांसारखे अल्पसंख्य व दुर्बल गट म्हणजे ज्यांच्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकास झाला नाही, अशा वर्गाच्या लोकांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे. मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. 1. मानवी सुरक्षेचा विचार केल्यास मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद होय. दहशतवादाचे प्रमुख लक्ष्यच सामान्य, निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे जर मानवाची सुरक्षितता कायम ठेवायची असेल तर दहशतवाद नष्ट करणे गरजेचे आहे. म्हणून मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे. कारण लोकशाहीत व्यक्ती स्वतंत्र असते. व्यक्तीचे स्वातंत्र्य, अधिकार, हक्क यांना महत्त्व दिले जाते. तसेच लोकशाहीत राष्ट्रीय मानवी सुरक्षेलाही महत्त्व दिले जाते. तसेच मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवरही विविध प्रयत्न करता येतील. जसे कौटुंबिक अत्याचार, हिंसाचार यांसारख्या गोष्टी टाकून मानवी सुरक्षा राखता येईल. तसेच कुटुंबातून मुलांना चांगले संस्कार देऊन सुजाण नागरिक घडविता येईल. 2. फक्त दहशतवाद, हिंसाचार यांमुळेच मानवी सुरक्षा धोक्यात येते असे नाही, तर पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झालाय. त्यासाठी सुद्धा मानव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जबाबदार आहे. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला यांसारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे. अशा रोगांपासून मानवी जीवनास असणारा धोका कमी करून मानवाचे संरक्षण करणे हाही मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो. 3. समाजातला वाढता हिंसाचार हाही मानवी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यांवर शांतता प्रक्रिया निर्माण करण्यासाठी धार्मिक तेढ कमी करणे गरजेचे आहे. तसेच समाजात ऐक्य निर्माण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तर मुलांनो, या पाठात आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप पाहिले. तसेच राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा असा काळानुसार सुरक्षेसंबंधीच्या कल्पनेत झालेला बदलही आपण या पाठात समजावून घेतला. तर तुम्हाला समजलं असेल राष्ट्रीय सुरक्षा, देशाची सुरक्षा, तिन्ही दल असेल आणि शेवटला आहे की या देशाची सुरक्षा व्यवस्था पाहणं. पण नुसती देशाची सुरक्षा व्यवस्था करणं म्हणजे कोणाची सुरक्षा? आपली मानवाची. कारण या देशामध्ये राहणारे कोण आहेत? आपण सर्व आहात, मनुष्य आहोत. आणि या सर्वांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणून आपण जे आहे तर देशानं या माणसाची सुरक्षा व्यवस्था पाहणं सुद्धा एक गरजेचं आहे. हा, हरिओम. काय सर? हा, काही प्रश्न आहे? आता राहिलेले आपले 2 मिनिट आहेत तर आपण प्रश्न उत्तर घेऊया. या पाठामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था 3 दलांमध्ये आहे. त्यातली रचना तुम्हाला महत्वाची आहे. त्यानंतर निमलष्करी दले कोणकोणती आहेत, त्यांची कार्य कोणकोणती आहेत ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आणि शेवट या पाठातला आहे मानवी सुरक्षा व्यवस्था. कारण सगळं आपण पाहिलं की सुरक्षा, देशाची सुरक्षा व्यवस्था बाह्य असेल, अंतर्गत असेल, सुरक्षा व्यवस्था कशा स्वरूपाची आहे ती रचना बघितली. पण ही सर्व सुरक्षा व्यवस्था कोणासाठी, कशासाठी? तर ती आहे मानवासाठी. आणि मानवाची सुरक्षा व्यवस्था सुद्धा महत्वाची आहे. आणि हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो या पाठामध्ये शेवटला आहे. तर अशा प्रकारची भारताची सुरक्षा व्यवस्था हा पाठ आपण पाहिलेला आहे. हा, राहिलेले प्रश्न असतील तर विचारू शकता. या पाठाचा तुमचा जो आजचा तुमचा होमवर्क असेल, या पाठाचा सर्व स्वाध्याय जो आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. आणि हा पाठ जेव्हा तुमच्या शाळेमध्ये शिकवला जाईल
तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हा जो पाठ आहे त्या प्रश्नांची उत्तर असेल, हा पाठ चांगल्या प्रकारे तुम्हाला चांगला समजलेला असेल. कारण आपण PPT द्वारे तर तुम्हाला दाखवलेच, पण त्याद्वारे प्रत्येक घटकाचा व्हिडिओ द्वारे त्याची चलचित्र फीत, त्याची व्हिडिओज, त्याची जास्त माहिती तुम्हाला जी आहे ते स्क्रीनवर व्हिडिओच्या मार्फत जी आहे ती मिळालेली आहे. म्हणून हा चांगल्या प्रकारे तुम्हाला हा पाठ समजला असेल अशी माझी अपेक्षा आहे. समजलाय सर्वांना? यस सर. हा, आता प्रश्न असतील तर घेऊ शकता, नाहीतर आपण मग आपल्याला थांबता येईल.